Morning students. In this last lecture we have a start new topic HTML. Then in this topic we have an introduction to HTML, the basic tags. Then next point is text formatting tags. मी तुम्हाला सांगितलेलं की आपण HTML मध्ये जे आपण स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये काय बघणार आहोत की बॉडी टॅगच्या आतमध्ये जे काही आपल्याला वेब पेजवरती डिस्प्ले करायचं आहे किंवा कंटेंट शो करायचे ते सगळं आपण बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहितो. आपण एक एक्झाम्पल पण बघितलेलं की दिस इज माय फर्स्ट वेब पेज. जर मला मेसेज हा शो करायचा असेल तर तो आपण कसं करू शकतो. तर नेक्स्ट आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. तर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक टॅगचा यूज वेगवेगळा आहे. प्रत्येक टॅगची काही ठराविक इन्फॉर्मेशन तो वेब पेजवरती डिस्प्ले करतो. जसं की आय असेल तर इटॅलिक टॅग, म्हणजे आपल्याला एखादं लेटर इटॅलिक वर्डमध्ये डिस्प्ले करायचं आहे तर त्यासाठी आपण आय टॅगचा यूज करतो. तसेच टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स म्हणजे आपण इथून पुढं टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स किंवा त्यांना म्हणायचं मार्कअप टॅग्स असे डिफरंट टॅग्स आपण बघणार आहोत. हे जे सगळे आपण टॅग्स बघणार आहोत ते तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्कासाठी कोणते पण 3 टॅग्स ह्यामधले विचारले जातात. कोणते पण 3 टॅग्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात जे आत्ता आपण सगळे बघणार आहोत त्यातले. मग त्यांना म्हणायचं टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स किंवा मार्कअप टॅग्स. त्यातला फर्स्ट टॅग आहे हेडिंग टॅग्स. हेडिंग्स टॅग. हेडिंग टॅग्स हा फर्स्ट टॅग आहे. दिस टॅग इज यूज्ड टू स्पेसिफाय हेडिंग. आता हेडिंग्स टॅग असं का लिहिले तर हेडिंग्स टॅग्स हेडिंग्स का लिहिले किंवा हेडिंग नुसतं का लिहिले नाही, हेडिंग्स का लिहिले तर त्यामध्ये H1 to H6 असे 6 टॅग वापरले जातात म्हणून हेडिंग्स टॅग असं लिहिले. हा टॅग कशासाठी यूज करायचा तर वेब पेजवरती आपल्याला कोणता पण हेडिंग डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी हे हेडिंग्स टॅग्स वापरले जातात. आता हेडिंग म्हणजे काय तर आपण कोणतं पण लेटर जे बोल्ड आपण अगोदरचा एक्झाम्पल बघितलं दिस इज माय फर्स्ट वेब पेज. हा जो वर्ड आहे तो आपण वेब पेजवर डिस्प्ले केला तर तो लेफ्ट साईडला डिस्प्ले होतो. पण काय होतं की तो बोल्ड नसतो, एकदम त्याचं छोटंसं अक्षर किंवा ब्लॅक लेटरमध्येच दिसतं पण तो बोल्ड लेटरमध्ये नाही दिसत. हेडिंग्स म्हणजे काय प्रॉपर हेडिंग जे आपण कोणत्या पण टॉपिकला देतो, सब टॉपिकला देतो त्याला म्हणायचं हेडिंग. जे बोल्ड लेटरमध्ये दिसतं त्याला म्हणायचं हेडिंग्स. तर आता H1 to H6 असे टॅग्स त्यामध्ये यूज केले जातात. H1, H2, H3, H4, H5 आणि H6. H1 to H6 म्हणजे H1, H2, H3, H4, H6. आता H1 to H6 का तर H1 defines a largest heading and H6 defines a smallest heading. म्हणजे आपण कोणतं पण समजा फॉर एक्झाम्पल हे बघा इथं जे काही पहिलं लेटर लिहिलेलं आहे ते बोल्ड लेटरमध्ये लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात आणि त्याच्यापेक्षा छोटंसं आहे ते त्याची साईज कमी आहे. म्हणजे टॉपिक आणि सब टॉपिक अशी आपण जी काही नावं लिहितो त्यासाठी H1 to H6 यूज केले जातात. H1 दिला तर आपण जे काही आहे त्याची साईज विड्थ ते मोठं अक्षर दिसतं किंवा मोठ्या टॉपिकसाठी यूज केलं जातं लिहिण्यासाठी. आणि H2 त्याच्यापेक्षा थोडी साईज कमी येणार, H3 अजून कमी, H4 अजून कमी, H5 अजून कमी आणि H6 पण H6शी त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे H1 टॅग यूज केला आपण हेडिंग टॅग तर त्याने आपल्याला एक साईज जे काही लेटर्स असतील ते मोठ्या अक्षरात दिसणार आणि H6 यूज केलं तर ती लेटर्स छोट्या अक्षरात दिसणार. म्हणजे H1 डिफाईन्स ए लार्जेस्ट हेडिंग अँड H6 डिफाईन्स ए स्मॉलेस्ट हेडिंग. जसं की वी रिक्वायर बिगर साईज बोल्ड कॅरेक्टर्स फॉर मेन टॉपिक अँड द साईज ऑफ कॅरेक्टर गोज डिक्रीजेस टुवर्ड्स सब टॉपिक अँड सबटॉपिक्स फॉर सच पर्पज देन दिस हेडिंग टॅग्स इज यूज्ड. आपण कोणत्या पण टॉपिकला नाव देतो तेव्हा जे काय कॅरेक्टरची साईज असते ती मोठी असते
त्यासाठी H1 टॅग यूज केला जातो आणि सब टॉपिकची नावं दिली तर त्याला काय होतं, कॅरेक्टरची साईज छोटी असते, साईज ऑफ कॅरेक्टर्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये येतात. तर त्याच्यासाठी H2 किंवा तिथून पुढचे सगळे टॅग यूज केले जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा हेडिंग्स टॅग कोणकोणते आहेत तर H1 to H6, H1, H2, H3, H4, H6 हे आपले हेडिंग्स टॅग आहेत. H1 defines a largest heading and H6 defines a smallest heading. H1 टॅग जर यूज केला आपण तर सगळ्यात टॉपिक मेन जे नाव देतो कॅरेक्टरची साईज मोठी असते. H2 यूज केला तर त्याच्यापेक्षा थोडीशी साईज कमी होणार. H3 यूज केला तर अजून कमी. H4, H6 असे अजून यूज करत गेलो आपण ते टॅग तर त्या कॅरेक्टरची जी काही साईज असेल ती अजून कमी होत जाते आणि सगळ्यात लहान आहे आपला H6 मुळे अजून सगळ्यात लहान साईज डिस्प्ले होते आपल्याला. आता त्याचं फॉर एक्झाम्पल बघूया. H1 टॅग नेहमी अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात म्हणून मी लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनना एकत्र म्हणायचं अँगल ब्रॅकेट्स. मग H1 मध्ये मी समजा HTML हा वर्ड लिहिला तर HTML आणि क्लोज करताना पण /H1च द्यायचं. ठीक आहे, कोणता पण टॅग लिहिताना नेहमी सुरुवात आणि शेवट ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग अशा पद्धतीने लिहायचा. मग H1 पहिला यूज केला आणि हा वर्ड आहे माझा HTML आणि शेवटी H1 क्लोज केला // ठेवून. तर HTML हा वर्ड मला मेन मोठ्या बोल्ड लेटरमध्ये डिस्प्ले होणार. परत फॉर एक्झाम्पल मी H2 यूज केला आणि HTML हाच वर्ड लिहिला आणि H2 क्लोज केला. H1 to H6 प्रत्येक टॅगला ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग आहे. मग H2 HTML आणि परत // H2 यूज केला तर HTML मला वर्ड डिस्प्ले होणार पण ह्या H1 पेक्षा त्याची साईज थोडीशी कमी असणार आहे. साईज ऑफ कॅरेक्टर्स कशी होणार, डिक्रीज होणार, थोडीशी साईज त्याची कमी असणार. परत H3 यूज केला तर अजून कमी, H4 असं शेवटपर्यंत H6 पर्यंत आपण यूज करू शकतो. म्हणजे H1 ने सगळ्यात मोठी साईज दिसणार आणि H6 ने सगळ्यात स्मॉल साईज दिसणार. ठीक आहे, हे आपले आहेत हेडिंग्स टॅग्स H1 to H6. आता त्यामध्ये त्याचे ॲट्रिब्यूट्स येतात दोन, अलाइन आणि स्टाईल असे त्याचे दोन ॲट्रिब्यूट्स येतात. तर अलाइन ॲट्रिब्यूट कशासाठी तर मी तुम्हाला सांगितलं कोणता पण लेटर आपण जे वर्ड डिस्प्ले करू ते वेब पेजच्या लेफ्ट साईडला डिस्प्ले होतं. तर ते सेंटरला पाहिजे असेल किंवा राईट साईडला पाहिजे असेल तर त्यासाठी अलाइन हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. तर H1 हे जे आहे आपण टॅग्स ते सगळे कुठं लिहायचे असतात, सगळे बॉडी टॅगच्या आतमध्ये येणार. मी हे फॉर एक्झाम्पल सांगते. तुमचा सगळा प्रोग्राम म्हणजे HTML हेड मी त्या दिवशी मागच्या लेक्चरला सांगितलं ते HTML हेड टायटल बॉडी टॅग नंतर तुमचा बॉडी टॅग क्लोज HTML असं स्ट्रक्चर येणार. म्हणजे हे जे आपण काही टॅग देऊ ते सगळे बॉडी टॅगच्या आतमध्ये आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत तरच ते वेब पेजवरती शो होणार आहे. ठीक आहे, मग मी हे फक्त फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला. आता ॲट्रिब्यूट आहेत अलाइन ALIGN अलाइन आणि स्टाईल असे दोन ॲट्रिब्यूट यूज केले जातात. तर अलाइन ॲट्रिब्यूट कशासाठी, तो जो वर्ड आहे तुम्हाला वेब पेजच्या लेफ्ट स्लाइड कुठल्या साईडला डिस्प्ले करायचा आहे त्यासाठी अलाइन ॲट्रिब्यूट यूज केला जातो. कोणते पण ॲट्रिब्यूट नेहमी त्या ओपनिंग टॅगच्या आतमध्ये लिहिले जातात. मग H1 हा ओपनिंग टॅग आणि तुमचा अलाइन हा ॲट्रिब्यूट. अलाइन इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू द्यायच्या. बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला डिस्प्ले होतो. मग राईट पाहिजे असेल तर राईट द्यायचं किंवा सेंटरला डिस्प्ले करायचं आहे तर सेंटर द्यायचं. इज इक्वल टू सेंटर क्लोज तुमचा HTML वर्ड आणि तुमचा H1 क्लोज आणि तुमचा H1 क्लोज. हे एक्झाम्पल अलाइन ॲट्रिब्यूट. नेक्स्ट आहे H2 आणि स्टाईल ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूटचं नाव एकच आहे पण त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डिफरंट आहेत. स्टाईल ॲट्रिब्यूट जर त्या HTML वर्डला मला कलर द्यायचा आहे, त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे किंवा
त्याची साईज अजून वाढवायची तर त्यासाठी स्टाईल हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. स्टाईल ॲट्रिब्यूटचं नाव इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याची व्हॅल्यू. समजा पहिला कलर असेल तर कलर कोलनमध्ये आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे, ब्ल्यू, ब्लॅक, कोणता पण, डबल कोट कंप्लीट आणि तुमचा वर्ड आहे HTML आहे असा H2 क्लोज. ठीक आहे. नेक्स्ट H3 सेम स्टाईल ॲट्रिब्यूट, पण आपल्याला समजा त्याचा फॉन्ट चेंज करायचा आहे तर त्यासाठी फॉन्ट फॅमिली असं लिहिलं जातं. फॉन्ट फॅमिली कोलन आणि कुठला फॉन्ट पाहिजे आपल्याला, वर्धना वगैरे, तर ते फॉन्टचं नाव द्यायचं, डबल कोट कंप्लीट, पुढे तुमचा आहे असं H3 क्लोज. आणि लास्टचं आहे ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूटचं नाव सेम आहे, फक्त त्याच्या व्हॅल्यू चेंज होत राहतात. फॉन्ट साईज म्हणून फॉन्ट साईज कोलन आणि त्याची साईज दिली जाते 150% किंवा कोणती पाहिजे 3 आणि H4 क्लोज केला जातो फॉरवर्ड स्लॅश. बघा H2 स्टाईल पहिला ॲट्रिब्यूट अलाइन वर्ड, जो काही आपण लेटर देणार आहे ते लेफ्ट, राईट का सेंटरला डिस्प्ले करायचं आहे तर त्यासाठी अलाइन ॲट्रिब्यूट यूज केला जातो. बाय डिफॉल्ट लेफ्ट पोझिशन असते म्हणून सेंटरला किंवा राईटला देण्यासाठी हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. नंतर स्टाईल हा एकच ॲट्रिब्यूट आहे पण त्याच्या व्हॅल्यूज डिफरंट आहे. पहिला स्टाईल ॲट्रिब्यूट यूज केलाय मी, कलर, डबल कोटमध्ये कलर लिहिले, कोलन आणि कोणता पाहिजे त्या कलरचं नाव द्यायचं, डबल कोट कंप्लीट करायचा. नंतर स्टाईल ॲट्रिब्यूट पण त्याचा फॉन्ट, डबल कोटमध्ये फॉन्ट फॅमिली असं व्हॅल्यू लिहिले, कोलन आणि कोणता फॉन्ट, वर्धना वगैरे असे डिफरंट फॉन्ट असतात त्या फॉन्टचं नाव. नंतर स्टाईल ॲट्रिब्यूट तोच फॉन्ट, डबल कोटमध्ये व्हॅल्यू पण फॉन्ट साईज. फॉन्ट साईज म्हणजे 150%, 160% तुम्हाला किती द्यायची ती. म्हणजे H6ने आपल्याला समजा सगळ्यात स्मॉलेस्ट हेडिंग डिस्प्ले होतं. हेडिंग म्हणते मी, हेडिंग म्हणजे जे बोर्ड लेटरमध्ये येतं ते. H6ने आपल्याला सगळ्यात स्मॉल हेडिंग डिस्प्ले होतं. पण मला जर अजून त्याची साईज वाढवायची असेल तर त्यासाठी हा फॉन्ट साईज हा व्हॅल्यू यूज करायची. म्हणजे फॉन्ट साईज 150% दिलं की त्याची साईज अजून इन्क्रीज होते. ठीक आहे. हे आहेत आपले हेडिंग टॅग. हा पहिला झाला H1 to H6 आपले हेडिंग टॅग्स आहेत, H1, H2, H3, H4, H6. ठीक आहे. आणि H1 लार्जेस्ट हेडिंग डिस्प्ले करतं आणि H6 स्मॉलेस्ट हेडिंग डिस्प्ले करतं. सेकंड आहे P टॅग. पी कशासाठी तर P डिफाईन्स ए पॅरेग्राफ. जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन आपण वेब पेजवरती टाईप करत असू आणि आपल्याला मधूनच पॅरेग्राफ क्रिएट करायचा आहे तर त्यासाठी हा P टॅग वापरला जातो. P डिफाईन्स ए पॅरेग्राफ. P डिफाईन्स ए पॅरेग्राफ म्हणजे काय बघा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कोणती पण इन्फॉर्मेशन टाईप करता. ठीक आहे. मग तुम्हाला समजा पॅरेग्राफ क्रिएट करायचा असेल, चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय प्रेस करता, एंटर की प्रेस करता. एंटर की प्रेस केली की आपलं काय होतं, पॅरेग्राफ पडतो किंवा आपण पॅरेग्राफ टाईप करू शकतो. पण आपल्याला HTMLमध्ये आपल्या ती लँग्वेज, एंटरची जी लँग्वेज आहे ती समजत नाही. म्हणजे आपण एंटर की प्रेस केली तर आपला पॅरेग्राफ डिस्प्ले होणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, पूर्ण प्रोग्राम लिहिते मी, HTML हेड टायटल बॉडी जे काय असेल ते. HTML मी फक्त बॉडी टॅग पासून लिहिते, त्याच्यावरती हेड आणि आपला टायटल टॅग येणार आहे. मग बॉडी टॅगच्या आतमध्ये समजा मला एखादी इन्फॉर्मेशन टाईप करायची. आपण वेब पेजवरती बघतो इन्फॉर्मेशन असते, त्याच्या खाली पॅरेग्राफ पाडलेला असतो वगैरे. तर समजा मी इन्फॉर्मेशन लिहिते, दिस इज HTML लँग्वेज, दिस इज HTML लँग्वेज, द HTML means hypertext markup language. ठीक आहे.
मी बॉडी टॅगच्या आतमध्ये लिहिलं दिस इज HTML लँग्वेज. द HTML मीन्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे फॉर एक्झाम्पल आहे. तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन टाईप करायची ती करू शकता. आता हे इन्फॉर्मेशन लिहिल्यानंतर मला काय करायचं आहे, पॅराग्राफ क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे काही माझं वर्ड असेल किंवा लाईन असेल ते त्याच्यासाठी मला पॅराग्राफ क्रिएट करायचं. तर आपण युजुअली काय करतो, एंटर की प्रेस करतो किंवा मग इथून लिहायला आपण स्टार्ट करणार. तर HTML ला ही लँग्वेज एंटरची जी भाषा आहे ती समजत नाही, म्हणून त्यासाठी पी टॅग म्हणजे पॅराग्राफ यूज केला जातो. समजा आता ह्याच्यानंतर मला पॅराग्राफ क्रिएट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला पी टॅग यूज करावा लागतो. जिथून पॅराग्राफ पाडायचा आहे किंवा पॅराग्राफ क्रिएट करायचा आहे त्याच्या पुढं पी टॅग लिहायचा आणि इथून पुढं इन्फॉर्मेशन. द लँग्वेज इज डेव्हलप्ड बाय बर्नर्स, टीम बर्नर्स-ली वगैरे काय काय लिहायचे ते इन्फॉर्मेशन लिहायची आणि शेवटी पी टॅग तुमचा क्लोज करायचा. सगळे टॅग नेहमी क्लोज करायचे. म्हणजे इन्फॉर्मेशन टाईप करायची, तुम्हाला जिथं पॅराग्राफ पाडायचा आहे तिथं पी टॅग क्रिएट करायचा, पी टॅग लिहायचा, तुमची इन्फॉर्मेशन सगळी टाईप करायची आणि शेवटी पी टॅग क्लोज करायचा आणि शेवटी आपला बॉडी टॅग क्लोज. अशा याने तुमचा पॅराग्राफ क्रिएट होणार किंवा पडणार. मग पॅराग्राफ बी टॅग कशासाठी, पॅराग्राफ क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. त्याचा एक ॲट्रिब्यूट आहे अलाइन ॲट्रिब्यूट. अलाइन कशासाठी, बाय डिफॉल्ट लेफ्ट साईडला डिस्प्ले होणारी इन्फॉर्मेशन राईटला किंवा सेंटरला घ्यायची असेल तर त्यासाठी अलाइन हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. तुम्हाला समजा पॅराग्राफ सेंटरला डिस्प्ले करायचा आहे तर त्यासाठी अलाइन ॲट्रिब्यूट इथं मध्ये यूज करायचा. म्हणजे पी अलाइन आणि इज इक्वल टू सेंटर असे ॲट्रिब्यूट यूज करायचा. ठीक आहे. आता आज आपण दोन टॅग्स बघितले, मार्कअप टॅग्स किंवा टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स, हेडिंग टॅग्स आणि पी टॅग. हेडिंग्स टॅग्स हेडिंग डिस्प्ले करण्यासाठी H1 to H6 आणि पी टॅग पॅराग्राफ क्रिएट करण्यासाठी. आपल्याला एखादा पॅराग्राफ क्रिएट करायचा आहे तर त्यासाठी हा पी टॅग वापरला जातो. ठीक आहे. थँक्यू.